नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड बिझनेस अकाउंटिंग सेकंड टॉपिक नंबर 2 ब्रँच अकाउंट्स प्रॉब्लेम नंबर फर्स्ट। विद्यार्थी मित्रांनो, ब्रँचचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यामध्ये डिपेंडंट ब्रँच असेल, इंडिपेंडंट ब्रँच असेल, फॉरेन ब्रँच असेल, त्यामध्ये डिपेंडंट ब्रँचेस आहेत आणि त्या डिपेंडंट ब्रँचेसचा हा पहिला प्रॉब्लेम आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, मेथड आहे डेटर्स मेथड। डेटर्स मेथड त्यामध्ये गुड्स सेंड टू ब्रँच ॲट कॉस्ट प्राइस। आपण ब्रँचला जो माल पाठवणार आहोत तो कॉस्ट प्राइसने माल पाठवणार आहोत आणि ही डेटर मेथड आहे। विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर फर्स्ट। मित्रांनो, सुरुवातीला आपण प्रॉब्लेम समजून घेणार आहोत। प्रॉब्लेम पूर्ण समजल्यानंतर मग कोणते कोणते अकाउंट आपल्याला तयार करायचे आहेत, कोणत्या वर्किंग नोट तयार करायच्यात आणि ब्रँच अकाउंट कसं तयार करायचं ते आपण बघणार आहोत। चला, प्रॉब्लेमचं नाव आहे टू अ ब्रँच ॲट मुंबई। विद्यार्थी मित्रांनो, मुंबई ब्रँच आहे। गुड्स आर सप्लाइड बाय हेनले लिमिटेड पुणे हेड ऑफिस। विद्यार्थी मित्रांनो, हेनले लिमिटेड पुणे हेड ऑफिस ही मेन कंपनी आहे। हेनले लिमिटेड पुणे हेड ऑफिस ही मेन कंपनी आहे आणि या कंपनीची एक ब्रँच आहे मुंबईला। याला आपण मुंबई ब्रँच असं म्हटलंय। हेड ऑफिस आहे पुण्याला, कंपनीचं नाव आहे हेनले लिमिटेड पुणे। ॲट कॉस्ट टू बी सोल्ड फॉर कॅश ओनली। द एक्सपेन्सेस ऑफ ब्रँच आर पेड बाय हेड ऑफिस। आता जी ब्रँच आहे त्या ब्रँचला येणारे जे एक्सपेन्सेस आहेत, ब्रँचचा जो खर्च होणार आहे तो खर्च कोण पेड करतंय तर हेड ऑफिस। म्हणजे पुण्याचं जे हेड ऑफिस आहे त्या पुण्याची मेन कंपनी काय करते, ब्रँचला येणारा खर्च पेड करते। म्हणजे ब्रँचला ॲडव्हर्टाइजमेंटसाठी काही पैसे लागत असतील, पीटी कॅशसाठी काही पैसे लागत असतील, मग सॅलरी असेल, वेजेस असेल, कुठल्या पण कारणांसाठी पैसे लागतात ते पैसे हेड ऑफिस पुरवते ब्रँचसाठी। मित्रांनो, पुढे सांगितलंय प्रॉब्लेम मध्ये फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स प्रिपेअर मुंबई ब्रँच अकाउंट। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पुढे जे पर्टिक्युलर्स जे डिटेल्स दिलेले आहेत त्यावरनं आपल्याला काय बनवायचे प्रॉब्लेम मध्ये तर प्रिपेअर म्हणजे बनवा। प्रिपेअर मुंबई ब्रँच अकाउंट। आपल्याला मुंबई ब्रँच अकाउंट तयार करायचंय फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2022 इन द बुक्स ऑफ द हेड ऑफिस। हेड ऑफिसच्या पुस्तकामध्ये आपल्याला मुंबई ब्रँच अकाउंट तयार करायचं आहे। मित्रांनो, प्रॉब्लेम मध्ये पुढे काय काय सांगितलंय त्यातली एक एक गोष्ट आपण समजून घेणार आहोत। आता या ठिकाणी आपण बघू शकतो मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला ओपनिंग बॅलन्सेस दिलेत। बघा, ओपनिंग बॅलन्सेस ॲज ऑन 1 एप्रिल 2021 1 एप्रिल 2021 चे ओपनिंग बॅलन्सेस आहेत। त्यामध्ये स्टॉक ॲट ब्रँच म्हणजे ब्रँच मध्ये असणारा जी मुंबई ब्रँच आहे त्या मुंबई ब्रँचकडे किती स्टॉक शिल्लक आहे तर तो 60,000 रुपयांचा स्टॉक शिल्लक आहे। त्यानंतर पीटी कॅश, ब्रँचकडे किती पीटी कॅश आहे, थोडक्यात किरकोळ रक्कम किती आहे त्यांच्याकडे खर्चासाठीची तर ती 500 रुपये रक्कम आहे। त्यानंतर फर्निचर ॲट कॉस्ट, फर्निचरची रक्कम किती आहे, मुंबई ब्रँचकडे फर्निचर किती रुपयांचं आहे तर मित्रांनो ती ओरिजिनल कॉस्ट मूळ किंमत आहे 8,000। त्यानंतर पुढे मित्रांनो एक एक गोष्ट आपण समजून घेऊया। आपण प्रॉब्लेम समजून घेतोय, नंतर आपण सॉल्युशन कडे जाणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी या तीन गोष्टी समजून घेऊयात। गुड सप्लाइड टू ब्रँच 4 लाख। मित्रांनो, गुड सप्लाइड टू ब्रँच, टू म्हणजे ला, कुणाला, ब्रँचला। ब्रँचला माल पाठवला। आता ब्रँचला माल कोण पाठवणार तर ब्रँचला माल हेड ऑफिस पाठवणार। हेड ऑफिसने ब्रँचला 4 लाख रुपयांचा माल पाठवला। त्यानंतर पुढे काय सांगितलं, गुड सप्लाइड बाय ब्रँच आणि लेस रिटर्न म्हटलंय मित्रांनो। आता ब्रँचला जो 4 लाख रुपयाचा माल मिळाला त्यातला 10,000 रुपयांचा माल ब्रँचने हेड ऑफिसला परत पाठवला। त्यानंतर पुढे मित्रांनो स्टॉक ॲट ब्रँच ॲज ऑन 31 मार्च 2022 31 मार्च 2022 ला स्टॉक म्हणजे थोडक्यात हा क्लोजिंग स्टॉक आहे। 1 एप्रिल 2021 ला स्टॉक दिलाय तो ओपनिंग आहे, 31 मार्च 2022 चा स्टॉक क्लोजिंग आहे। क्लोजिंग स्टॉक आहे 40,000।
मित्रांनो प्रॉब्लेम मध्ये आणखी पुढे काय सांगितलंय तर आपण पुढे जाऊया. कॅश सेंड टू ब्रँच फॉर एक्सपेन्सेस. कॅश सेंड, कॅश पाठवली, कुणाला पाठवली? टू म्हणजे ला, ब्रँचला पाठवली. कशासाठी पाठवली? फॉर म्हणजे कशासाठी? तर एक्सपेन्सेससाठी. ब्रँचला जे खर्च येणार आहे त्या खर्चांसाठी हेड ऑफिसने पैसे पाठवलेत. तर कशासाठी पाठवले? रेंटसाठी. बघा, हेड ऑफिसने ब्रँचला रेंटसाठी 28,800 रुपये पाठवले. ऑदर एक्सपेन्सेससाठी 37,400 रुपये पाठवले. सॅलरीसाठी 4,000 रुपये पाठवले. ॲडव्हर्टाइजमेंटसाठी 7,000 रुपये पाठवले आणि पीटी कॅशसाठी 1,500 रुपये पाठवले. इथपर्यंत मित्रांनो लक्षात आलेलं असेल. त्यानंतर आपण पुढे जातोय. कॅश सेंड टू हेड ऑफिस. कॅश रोख रक्कम, सेंड पाठवली, टू म्हणजे ला, कुणाला? तर हेड ऑफिसला. आता हेड ऑफिसला पैसे पाठवले म्हणजे कुणी पाठवले असेल तर ते मुंबई ब्रँचने पाठवले असेल. मग मुंबई ब्रँचकडे कुठून पैसा येणार? तर विद्यार्थी मित्रांनो ज्या वेळेला मुंबई ब्रँच माल विकणार, मग माल विकल्यानंतर आलेला पैसा हेड ऑफिसलाच पाठवणार. मग ब्रँचने हेड ऑफिसला 4,78,000 रुपये पाठवले. मित्रांनो 4,78,000 रुपये पुणे हेड ऑफिसला मिळाले. त्यानंतर पुढे काय सांगितलंय विद्यार्थी मित्रांनो बघा, फर्निचर इज टू बी डेप्रिसिएटेड ॲट 10% पर ॲनम. फर्निचर वरती आपल्याला डेप्रिशिएशन सांगितलं. डेप्रिशिएशन म्हणजे घसारा. कुठली पण ॲसेट वापरल्यानंतर त्या ॲसेटची झीज होत असते. मग फर्निचर असू द्या, मशिनरी असू द्या, बिल्डिंग असू द्या. मग आपल्याला फर्निचर वरती 10% डेप्रिशिएशन सांगितलंय ऑन स्ट्रेट लाईन मेथड. स्ट्रेट लाईन मेथडने ऍक्च्युअल पीटी एक्सपेन्सेस पेड बाय ब्रँच अमाउंटेड टू ₹1,000. विद्यार्थी मित्रांनो ऍक्च्युअल पीटी एक्सपेन्सेस पेड बाय ब्रँच. मग खरं तर ब्रँचला पीटी एक्सपेन्सेससाठी किती रुपये खर्च आला? तर मित्रांनो तो 1,000 रुपये आला आणि ते पैसे ब्रँचनेच पेड केलेले आहे. हेड ऑफिसने ब्रँचला 1,500 रुपये पाठवले होते. त्यातले ऍक्च्युअली खर्च किती झाले? तर ऍक्च्युअली 1,000 रुपये खर्च झाले आणि तो खर्च ब्रँचने केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला प्रॉब्लेम संपतो. बघा प्रॉब्लेम मध्ये काय काय दिले ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता प्रॉब्लेम मध्ये कुठले कुठले ॲटम मिसिंग आहे आणि आपल्याला काय काय बनवायचंय ते आपण पुढे जाणार आहोत आणि मग आपल्या ते लक्षात येईल. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक वर्किंग नोट दिसते आपल्याला सुरुवातीला. ही वर्किंग नोट आपल्याला काय सांगते? तर बघा मिसिंग ॲटम्स. कोणते कोणते ॲटम मिसिंग आहे तर आपण बघू शकतो. क्लोजिंग बॅलन्स ऑफ ब्रँच पीटी कॅश अकाउंट. ब्रँच पीटी कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला दिलेला नाहीये. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स ऑफ फर्निचर. मित्रांनो फर्निचरचा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला दिलेला नाहीये. हे ॲटम मिसिंग आहेत. मग ते आपल्याला मित्रांनो अगोदर शोधावे लागतील. मग आता पीटी कॅश आपल्याला शोधण्यासाठी, पीटी कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स शोधण्यासाठी आपल्याला पीटी कॅश अकाउंट तयार करावं लागेल आणि फर्निचरचा सुद्धा क्लोजिंग बॅलन्स आपल्याला माहित नाहीये. तर त्यासाठी आपल्याला फर्निचरचा सुद्धा मित्रांनो कॅल्क्युलेशन करावं लागेल. मित्रांनो प्रॉब्लेम मध्ये बघू शकतो आपल्याला स्टॉकचा ओपनिंग बॅलन्स दिलाय, पीटी कॅशचा ओपनिंग दिलाय आणि फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स दिलाय. पण क्लोजिंग बॅलन्स फक्त स्टॉकचाच दिलेला आहे. पीटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स दिलेला नाहीये आणि फर्निचरचा पण क्लोजिंग बॅलन्स दिलेला नाहीये. म्हणून तो अगोदर आपण शोधणार आणि नंतर आपल्याला सगळ्यात शेवटी मुंबई ब्रँच अकाउंट तयार करायचे. इथपर्यंत मित्रांनो लक्षात आलेलं असेल. तर मग आता आपण पुढे जातोय. आपण सुरुवातीला फर्निचरचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे तो क्लोजिंग बॅलन्स शोधणार. तर मित्रांनो त्यासाठी या वर्किंग नोटचा आपण विचार करणार. बघा क्लोजिंग बॅलन्स ऑफ फर्निचर अकाउंट कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. आपण खालील प्रमाणे मित्रांनो फर्निचरचा क्लोजिंग बॅलन्स शोधणार आहोत. पर्टिक्युलर्स आणि रुपीज असे दोन कॉलम आहे. फर्निचर ॲज ऑन 1 एप्रिल 2021. 1 एप्रिलला फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स दिलाय बरोबर. प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलेला आहे तो आहे 6,400. आता फर्निचरची जी ओरिजिनल कॉस्ट आहे ती 8,000 आहे. मित्रांनो मी जो भाग सिलेक्ट केलेला आहे तो तुम्हाला लक्षात येत असेल. फर्निचरची ओरिजिनल कॉस्ट आहे 8,000. बघा फर्निचरचा बॅलन्स दिलाय 6,400. मित्रांनो आता आपल्याला फर्निचर मधनं डेप्रिशिएशनची रक्कम वजा करायची. बघा लेस डेप्रिशिएशन ॲट 10% पर ॲनम ऑन स्ट्रेट लाईन मेथड. आणि फर्निचरची ओरिजिनल कॉस्ट आहे 8,000 आणि 8,000 वरती मित्रांनो आपण
10% डेप्रिशिएशन मायनस करणार. 8,000 वरती 10% म्हणजे झाले 800. 1 एप्रिल 2021 ला फर्निचरची रक्कम आहे 6,400. त्यातनं आपण डेप्रिशिएशन 800 वजा करणार. मित्रांनो, फर्निचरचा आपल्याला क्लोजिंग बॅलन्स मिळाला 5,600. बघा, क्लोजिंग बॅलन्स ऑफ फर्निचर अकाउंट ॲज ऑन 31 मार्च 2022. 31 मार्च 2022 ला फर्निचरचा क्लोजिंग बॅलन्स मिळाला 5,600. मित्रांनो, फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स दिलेला होता, क्लोजिंग बॅलन्स आपण शोधून काढला. पीटी कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स मित्रांनो आपण शोधणार आहोत. आपण पीटी कॅश अकाउंट तयार करतोय. वर नाव लिहिणार इन दी बुक्स ऑफ हेनले लिमिटेड पुणे हेड ऑफिस. खाली ब्रँच पीटी कॅश अकाउंट. मित्रांनो, अकाउंट आहे, दोन बाजू असणार, डेबिट बाजू क्रेडिट बाजू. पर्टिक्युलर्स रुपीज पर्टिक्युलर्स रुपीज. आता या ठिकाणी पीटी कॅश अकाउंटला काय काय येणार आहे तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघू शकतो. पीटी कॅश अकाउंटचा आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिला, तो आपण डेबिट साईडला लिहिणार आणि म्हणणार टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 500. मित्रांनो, आपण प्रॉब्लेममध्ये बघू शकतो आपल्याला पीटी कॅश अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स दिलाय 500. त्यानंतर पीटी एक्सपेन्सेस. मित्रांनो, ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ॲक्च्युअली पीटी एक्सपेन्सेस आहेत 1,000. मग एक्सपेन्सेस आपण लिहिणार पीटी कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला. विद्यार्थी मित्रांनो, पीटी कॅशसाठी आपल्याला हेड ऑफिसने 1,500 रुपये पाठवले, ते आपण पीटी कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार. टू कॅश सेंड टू ब्रँच. मित्रांनो, ब्रँचला हे हेड ऑफिसने पाठवलेले पैसे आहेत 1,500, आपण डेबिट साईडला लिहिले. एवढे तीनच आयटम आपल्याला मित्रांनो या ठिकाणी घ्यायचे आहेत. पीटी कॅश अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स, पीटी कॅश अकाउंटला हेड ऑफिसने पाठवलेले पैसे आणि ॲक्च्युली पीटी एक्सपेन्सेस आहेत 1,000. मित्रांनो, नंतर आपण पीटी कॅश अकाउंट क्लोज करणार. तर मित्रांनो, पीटी कॅश अकाउंटची डेबिट बाजू मोठी आहे 2,000. जी बाजू मोठी असते ती आपण दोनही बाजूला लिहून घेतो. 2,000 डेबिटला आणि क्रेडिटला लिहून घेणार आणि क्रेडिट साईडला आपण डेबिटमधनं मायनस करणार. तर डेबिट बाजू आहे 2,000, त्यातनं क्रेडिट बाजू पीटी एक्सपेन्सेस आहेत 1,000. 2,000 मधनं 1,000 गेले. मित्रांनो, पीटी कॅश अकाउंटचा आपल्याला क्लोजिंग बॅलन्स मिळाला 1,000. पीटी कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स मिळाला 1,000. त्याला आपण म्हणणार बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 1,000 आणि तिथं लिहिणार बॅलन्सिंग फिगर. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपल्याला पीटी कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स मिळाला. बघा, फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स आपण शोधून काढला, त्यानंतर पीटी कॅश अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स आपण शोधून काढला. मित्रांनो, आता आपल्याला तयार करायचं आहे ते म्हणजे ब्रँच अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपण ब्रँच अकाउंट तयार करणार आहोत. आता एक एक गोष्ट मी तुम्हाला समजून सांगतो. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेममधला अगोदर आपल्याला अकाउंट तयार करायचे असतात आणि त्यानंतर प्रॉब्लेममधला एक एक आयटम उचलायचा आणि त्या अकाउंटमध्ये आपल्याला तो लिहायचा असतो. पण या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगतोय. त्या ठिकाणी मला प्रत्येक वेळेला त्या प्रॉब्लेममध्ये जाणं आणि मग कुठं डेबिटला इफेक्ट झाला का कुठं क्रेडिटला इफेक्ट झाला ते प्रत्येक वेळेला सांगणं शक्य नाहीये. म्हणून मी त्या ठिकाणी तुम्हाला आता ही मुंबई ब्रँच अकाउंट मित्रांनो या ठिकाणी समजावून सांगतो. तर आपल्याला मित्रांनो मुंबई ब्रँच अकाउंट तयार करायचंय. वरती नाव लिहिणार मुंबई ब्रँच अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2022. डेबिट साईड क्रेडिट साईड. मित्रांनो, अकाउंट आहे, डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजू येणार. पर्टिक्युलर्स रुपीज. मित्रांनो, हे आपले कॉलम या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल. पर्टिक्युलर रुपीज. आता त्यानंतर मित्रांनो आपण प्रॉब्लेममध्ये गेलो तर प्रॉब्लेमनुसार आपण या ठिकाणी बघणार ओपनिंग बॅलन्स. मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकतो आपल्याला मुंबई ब्रँच अकाउंटसाठी कुठले कुठले ओपनिंग बॅलन्सेस दिलेत. तर मित्रांनो, आपल्याला स्टॉकचा ओपनिंग बॅलन्स दिलाय 60,000, पीटी कॅशचा ओपनिंग बॅलन्स दिलाय 500 आणि फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स दिलाय 6,400. मित्रांनो, सगळ्यांची बेरीज आपण इनरला अगोदर केली आणि नंतर ती रक्कम आउटवर्डला घेतली तर ती आली 66,900. मित्रांनो, ओपनिंग बॅलन्स मिळाला आपल्याला 66,900. आता या ठिकाणी आपण प्रॉब्लेममध्ये बघू शकतो मित्रांनो, ओपनिंग बॅलन्स आपल्याला दिलाय आणि हा बॅलन्स आपण कुठे लिहिलाय तर ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. आता त्यानंतर मित्रांनो, गुड सप्लाइड टू ब्रँच. ब्रँचला माल पाठवला, किती रुपये पाठवला तर 4 लाख रुपयांचा माल पाठवलाय, तो आपण घेणार ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर ब्रँचने माल रिटर्न हेड ऑफिसला पाठवला, तो आपण घेणार ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मित्रांनो, हे दोन इफेक्ट आता मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. ओपनिंग बॅलन्स घेतल्यानंतर मित्रांनो ब्रँचला पाठवलेला माल बघा, टू गुड सेंड टू ब्रँच. या ठिकाणी आपण बघू शकतो टू गुड सेंड टू ब्रँच. ब्रँचला माल पाठवला हेड ऑफिसने केवढ्याचा 4 लाख रुपयांचा, तो घेतला आपण मुंबई ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला.
आता मुंबई ब्रँच अकाउंटने हेड ऑफिसला परत माल रिटर्न पाठवलाय 10,000 रुपयाचा, तो घेणार क्रेडिट साईडला. माल मिळाला डेबिट साईडला, ब्रँच अकाउंटने माल रिटर्न पाठवला क्रेडिट साईडला. बाय गुड सेंड टू ब्रँच आणि लेस रिटर्न मित्रांनो 10,000. बघा सुरुवातीला ओपनिंग बॅलन्स घेतला, त्यानंतर गुड सेंड टू ब्रँच डेबिट साईडला आणि गुड सेंड टू ब्रँच लेस रिटर्न क्रेडिट साईडला. त्यानंतर मित्रांनो पुढे आपण बघू शकतो प्रॉब्लेम मध्ये आपल्याला आणखी काय सांगितलंय बघा. कॅश सेंड टू ब्रँच फॉर एक्सपेन्सेस. बघा कॅश पाठवली, कुणी पाठवली? हेड ऑफिसने पाठवली ब्रँचला. ब्रँचला खर्चासाठी पैसे पाठवले, कशासाठी? रेंट असेल, अदर एक्सपेन्सेस असेल, सॅलरी असेल, ॲडव्हर्टाइजमेंट असेल, पीटी कॅश असेल. आता ब्रँचला पाठवलेलं आहे हेड ऑफिसने, म्हणजे हे सगळं ब्रँचला मिळणार. म्हणून हे सगळे ॲटम्स आपण कुठे घेणार? तर ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला. मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो ब्रँच अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार आपण टू बँक. आणि मग या ठिकाणी बघा रेंट 28,800, अदर एक्सपेन्सेस 37,400, त्यानंतर सॅलरी 4,000, ॲडव्हर्टाइजमेंट 7,000 आणि पीटी कॅश 1,500. मित्रांनो आउटवर्डला रक्कम आली 78,700. आता त्यानंतर प्रॉब्लेममध्ये मित्रांनो आपल्याला पुढे काय सांगितलंय? तर मित्रांनो प्रॉब्लेममध्ये आपण बघू शकतो कॅश सेंड टू हेड ऑफिस. हेड ऑफिसला पैसे पाठवले, कुणी पाठवले? ब्रँचने पाठवले. किती पाठवले? 4,78,000. आता हेड ऑफिसला पाठवले, ब्रँचने हेड ऑफिसला पाठवले, म्हणजे ब्रँच अकाउंटच्या मित्रांनो क्रेडिट साईडला. आपण या ठिकाणी बघू शकतो ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण लिहिणार बाय बँक आणि कॅश सेल्स. कॅश पाठवली ना, मग कॅश सेल्स थोडक्यात ब्रँचला जे पैसे मिळाले होते माल विकून, ते पैसे ब्रँचने काय केले? हेड ऑफिसला पाठवले. ती रक्कम आपण घेतली ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि त्यानंतर मित्रांनो सगळ्यात शेवटी आपण घेणार क्लोजिंग बॅलन्सेस. आपल्याला कोणते कोणते क्लोजिंग बॅलन्सेस दिलेत? तर मित्रांनो आपण बघू शकतो स्टॉकचा आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला क्लोजिंग बॅलन्स आहे 40,000. त्यानंतर पीटी कॅशचा आपण क्लोजिंग बॅलन्स शोधून काढलाय 1,000 आणि फर्निचरचा क्लोजिंग बॅलन्स शोधून काढलाय 5,600. हे सगळे क्लोजिंग बॅलन्सेस आपण घेणार ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मित्रांनो आपण बघू शकतो ब्रँच अकाउंटचे ओपनिंग बॅलन्सेस घेतले आपण डेबिट साईडला, ब्रँच अकाउंटचे क्लोजिंग बॅलन्सेस घेतले आपण क्रेडिट साईडला. ब्रँचला जो माल मिळाला तो आपण घेतला डेबिट साईडला, ब्रँचने जो माल रिटर्न पाठवला तो घेतला आपण क्रेडिट साईडला. त्यानंतर ब्रँचला खर्चांसाठी दिलेले पैसे आपण घेतले डेबिट साईडला. ब्रँचने जे पैसे हेड ऑफिसला परत पाठवले ते घेतले आपण क्रेडिट साईडला. विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंतच आपला प्रॉब्लेम संपतो. आपल्याला प्रॉब्लेम आता क्लोज करावा लागेल. मोठी बाजू कोणती आहे आणि छोटी बाजू कोणती आहे? तर मित्रांनो मोठी बाजू येते डेबिट साईड. डेबिट साईड मोठी आहे 5,45,600. ची बाजू मोठी असते ती आपण दोन्ही बाजूला लिहून घेणार 5,45,600. मग डेबिट बाजूतनं क्रेडिट बाजू मित्रांनो मायनस केल्यानंतर जो बॅलन्स येतो तो क्रेडिट साईडला येतो, तो आहे 11,000. आणि विद्यार्थी मित्रांनो या बॅलन्सला म्हणणार आपण बाय जनरल प्रॉफिट अँड लॉस. नेट लॉस मित्रांनो हा नेट लॉस आहे 11,000 रुपयांचा. म्हणजे मुंबई ब्रँचला 11,000 रुपये लॉस झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपा हा प्रॉब्लेम आहे. मुंबई ब्रँच अकाउंट तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. काही ओपनिंग बॅलन्स दिलेले होते आपल्याला, काही ओपनिंग बॅलन्स आपण शोधून काढलेत. ओपनिंग बॅलन्स आपण डेबिट साईडला घेतो, क्लोजिंग बॅलन्स आपण क्रेडिट साईडला घेतो. ब्रँचला जे जे काही मिळतं ते आपण डेबिट साईडला घेतो. बघा ब्रँचला माल मिळाला 4 लाखाचा, तो आपण डेबिट साईडला घेतला. ब्रँचला खर्चांसाठी पैसे मिळाले, मग ते रेंट असेल, ऑफिस एक्सपेन्सेस असेल, सॅलरी असेल, ॲडव्हर्टाइजमेंट असेल, पीटी कॅश. ब्रँचला जे जे काही मिळतं ते आपण डेबिट साईडला घेतो आणि ब्रँचमधून थोडक्यात जे जे काही जातं ते आपण क्रेडिट साईडला घेतो. ब्रँचमधून 10,000 रुपयाचा माल रिटर्न केला, तो क्रेडिटला घेतला. ब्रँचने हेड ऑफिसला पाठवलेले पैसे आपण क्रेडिट साईडला घेतले. आणि क्लोजिंग बॅलन्स मित्रांनो स्टॉकचा क्लोजिंग बॅलन्स असेल, पीटी कॅशचा क्लोजिंग बॅलन्स असेल, फर्निचरचा क्लोजिंग बॅलन्स असेल, तो आपण घेतला मुंबई ब्रँच अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मित्रांनो मुंबई ब्रँच अकाउंट या ठिकाणी आपण कंप्लीट केलेलं आहे. आणि आपला मुंबई ब्रँच अकाउंट आपण टॅली केल्यानंतर आपल्याला समजलं की आपला 11,000 रुपये या ठिकाणी लॉस झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो 11,000 रुपये हे तुमचं शेवटचं फायनल आन्सर आहे. ते तुम्हाला काढता आलं म्हणजे तुमचा प्रॉब्लेम बरोबर आला, तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळाले. विद्यार्थी मित्रांनो बिझनेस अकाउंटिंग सेकंड
आणि ब्रँच अकाउंट्समधला हा पहिला प्रॉब्लेम आपण बघितलेला आहे. यानंतर पुढचा प्रॉब्लेम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.